रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जंदल यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली। त्यामुळे आता या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलं आहे। या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार जुईली दळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्रनाथ महाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पीपल्स अँड वर्कर्स पार्टीचे अरविंद म्हात्रे आणि मानसी म्हात्रे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत सर्व अर्जांची छाननी करण्यात आली। छाननी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्यात आला नाही। त्यामुळे दाखल झालेली सर्व 12 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत। विशेष म्हणजे मानसी म्हात्रे यांची उमेदवारी छाननी दरम्यान अपक्ष म्हणून वैध ठरवण्यात आली आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।